तर ब्रेकिंग न्यूज समोर येते। गौरी पालवेच्या कुटुंबियांच्या भेटीला पंकजा मुंडे पोहोचल्यात। मी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, पंकजा मुंडेंनी गौरी पालवेच्या कुटुंबियांना हे आश्वासन आता दिलेलं आहे। पोलीस या प्रकरणाचा व्यवस्थित तपास करतील असंही आश्वासन आता पंकजा मुंडेंकडून देण्यात आलेलं आहे। तर गौरी पालवेच्या कुटुंबियांच्या भेटीला आता पंकजा मुंडे पोहोचलेल्या आहेत। मी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही असं आश्वासन गौरीच्या कुटुंबियांना पंकजा मुंडेंनी दिलंय। तर पोलीस या प्रकरणाचा व्यवस्थित तपास करतील असाही विश्वास पंकजा मुंडेंनी बोलून दाखवलाय। तरी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आत्महत्या केलेल्या गौरी पालवे यांच्या कुटुंबियांची भेट पंकजा मुंडेंनी घेतली। कोण म्हणाले का त्याचं बरोबर आहे का चूक आहे, त्यांना तपास तर करू दिलं पाहिजे ना। पण एक दिवसात काय होणार आहे? बघा, मी एकही फोन केला नाही पोलिसांना, नाही उलट मुख्यमंत्र्यांशी मी तुम्हाला एक सांगते, पोलीस कसे असतात, पोलीस जिथं कुठंही पुरावा नाही अशा सुद्धा केस शोधत असतात। ते तुमच्या मनात मला एक सांगा, त्या पूर्ण पृथ्वीवर कोण दुसरी बाजू घ्यायला का माझ्या सकट? कोण म्हणाले का त्याचं बरोबर आहे का चूक आहे, त्यांना तपास तर करू दिलं पाहिजे ना। पण एक दिवसात काय होणार आहे? बघा, मी एकही फोन केला नाही पोलिसांना, नाही उलट मुख्यमंत्र्यांशी मी तर पंकजा मुंडे यांचे पीए यांच्या पत्नीनं आत्महत्या केलेली आहे। या प्रकरणीच आता सखोल चौकशी खरं तर सुरू आहे। तर पंकजा मुंडे यांनी देखील गौरी पालवे यांच्या कुटुंबियांची आता भेट घेतलेली आहे। सांत्वनपर अशी ही भेट घेण्यात आलेली आहे। तर गौरी पालवेच्या कुटुंबियांना आता पंकजा मुंडेंनी आश्वासन देखील दिलेलं आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, खरं तर पंकजा मुंडे यांनी आता गौरी पालवेच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। अनेक आश्वासनं, विश्वास या कुटुंबियांना पंकजा मुंडेंकडून देण्यात आलाय। नक्कीच पाहिलं तर गौरी पालवेचा जो आहे तो खून झाला असल्याचा आरोप जे आहे ते त्यांच्या कुटुंबियांनी केला। कालच त्यांचा जो मृतदेह आहे त्यांचा अंत्यविधी झाला। मात्र गेले 24 तासामध्ये जी घडामोड झाली ते त्यांच्या आई आणि वडिलांनी प्रत्यक्षामध्ये सांगितली आणि अक्षरशः जे कुटुंब आहे ते पूर्णतः डिस्टर्ब झाल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। आणि आज पंकजा मुंडे यांचे जे शिवसहाय्यक अनंत गर्जे आहेत त्यांच्या ज्या लग्न झालं होतं हे पालवे पंकजा मुंडेंनीच जे नातेवाईक आहेत तर त्यांचे पालवेच आहेत हे पण, आणि त्याच्यामुळं विशेष ही घटना जी आहे ती त्यांच्याच नातेवाईकाकडून जुळले गेले असल्याचं या ठिकाणी त्या कुटुंबियांनी सांगितलं। आणि या संदर्भामध्ये पंकजा मुंडे यांचे जे शिवसहाय्यक आहेत हेच यांनीच हा खून केला असल्याचा थेट जो आरोप आहे ते त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी पंकजा मुंडे त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि मी कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला सहकार्य करणार नाही असं देखील पंकजा मुंडे यांनी सांगितलंय। त्याचबरोबर याच्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांना देखील बोलणार आहे आणि याच्यावर आणि कोणत्याही पोलिसाला किंवा कर्मचाऱ्याला मी फोन केलेला नाही असं देखील पंकजा मुंडे यांनी सांगितलं। त्यामुळे एकूणच या प्रकरणामध्ये आता पंकजा मुंडे यांनी जी स्पष्ट भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे त्यामुळे एकूणच या कुटुंबाला न्याय मिळावा अशी देखील मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे। जी, निश्चितच हरिदास, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।